Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी. हो देऊ या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निरमीन माये. Slowly open your eyes. आज 18वा अध्यायाचा शेवटून दुसरा दिवस आहे. So it's going to be a short session as most likely. उद्या खूप मोठं सेशन आहे, जम्बो सेशन आहे. बिकॉज शेवटच्या आजचे संपले की 699 श्लोकाचाच संपेल. मग 700 श्लोका उद्या आहे. एका श्लोकावर बऱ्यापैकी लिहिलंय. तर उद्या 1.5 तास तरी तुम्ही वेळ काढून या. 1.5 तास. आता काल अर्जुनाला कृष्णाने विचारलं, तुला कळलं का? तुला आता काय करायचंय नाही करायचंय हे तुला तर तू जाणत असशील. अर्जुनाला जेव्हा द्वैत भावावर आणलं कृष्णाने, तेव्हा त्याला हा प्रश्न विचारला, किंवा हे प्रश्न विचारल्यावर तो द्वैत भावात आला, कारण पुढे कार्य करायचं होतं असं श्रीकृष्ण म्हणाले. आता पुढे अर्जुन उवाच, अर्जुन काय बोलला? लेट्स लिसन. मग अर्जुन म्हणे, काय देव पुसताती आवडे मोहो. तरी तो सकुटुंब गेलो जिठावो घेऊन आपुला. मग अर्जुन म्हणे, काय देवो
पुसताती आवडे मोहो, तरी तो सकुटुंब गेला जीव ठावो, घेऊन आपुला. मग अर्जुन म्हणाला कृष्णाच्या प्रश्नाला ही आन्सर्ड की तुम्ही हे काय विचारताय की मोह आहे की नाही, तुमचं मोह आहे की नाही विचारताय तुम्ही. तर त्याचं उत्तर आहे तर तो मोह सकुटुंब गेला माझ्याकडून, कंप्लीट विथ हिज ऑल फॅमिली. मोह, क्रोध, लोभ, मद, मत्सर, this is the whole family of moha. When there is delusion, then there is me, mine, jealousy, so the whole thing is gone. सकुटुंब गेला जी ठावो, घेऊन आपुला. It's recording, right? आसी येऊनी दिन करे, डोळ्याते अंधारे, पुसिजे हे काय सरे, कोणे गावो. It's like sun coming and asking, oh, are you still able to see the darkness? So तू मला विचारतोयस की अजून अंधार दिसतोय का, सूर्याने जसं विचारावं तसं कसं शक्य आहे, तू विचारतोयस म्हणजे गेलाच असणार ना. तैसा तू कृष्ण राया, सॉरी, पासी येऊन दिन करे, डोळ्याते अंधारे, पुसिजे हे काय सरे, कोणे गावी. तैसा तू श्री कृष्ण राया, आमुचिया डोळया, गोचर हेची का काही सया, न पुरे तव. परी लोभे मायापासुनी, ते सांगसी तोंड भारुनी, जे काही से निही करुनी, जाणू नये. तू एवढं मला तोंड भरून सांगितलंस जे शब्दाच्या पलीकडे आहे, ते मग आता कळणार नाही का मला कृष्णा, असं अर्जुन म्हणतो. आफ्टर यू एक्सप्लेन सो मच that which can never be explained or cannot be explained, how can I not understand? He's responding with respect. आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुससी काही, कृतकृत्य जाहलो पाही, तुझेपणे. Now if you're asking me if there is delusion or not, if you're asking me that, I have become accomplished because of you. कृतकृत्य. गुंतलो होतो अर्जुन गुणे, अर्जुन is saying, अर्जुन म्हणतोय गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. अर्जुन started speaking like Krishna. He's saying जे काही अर्जुन गुणांमुळे मी गुंतलो होतो, त्यात अर्जुनाच्या प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे जो गुंतला होतो, तो मुक्त झालो मी तुझ्यामुळे, तुझे पण लागल्यामुळे मला. आता पुसणे, पुसणे सांगणे, asking and answering is not there. Both of the things are not there. मी तुझेनी प्रसादे, लाधलेनी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे, नेदी चौरो. तुझ्या प्रसादानी मला आत्मबोध लाभलाय. बिकॉज ऑफ युअर प्रसाद आय हॅव रिसिव्ड दी आत्मबोध, द सेल्फ नॉलेज. ते मागे सांगितलं होतं ना त्याने तसं. आता करणे का न करणे, हे जेणे उठी दुजेपणे, ते तू वाचून मेणे सर्वत्र गा. Now what is to be done, what is not to be done, that this duality is not there. हे दुजे पण नाहीये, करायचं नाही करायचं, तूच आहेस सगळीकडे. यू आर देअर एव्हरीवेअर. ये विषयी माझ्या ठाई, संदेहाचे नवरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही, ते मी झालो. Saying now there is no doubt, not even an iota of doubt. थोडाही संदेह नाही आहे. There is no doubt in my mind about what you have told. Trishuddhi karma jeta nahi. I'm telling you 3 times that there is no karma now in me, because he's talking from the ultimate perspective
that he is self and there is no karma to self. तुझे निमज मी पावोनी कर्तव्य गेले निपटुनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो काजे दृश्य दृश्याते नाशी जे दुजे द्वैतासी ग्रासी जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. नाव आज्ञा तुझी वाचोनी. नाव द ओनली थिंग माझ्याकडे एकच आहे की तुझी आज्ञा, तू जे बोलशील ते मी करेन. नाव देयर इज नथिंग एल्स. तुझी कर्तव्य माझं काय हे करायचं की ते करायचं, आय डोंट इवन हॅव टू थिंक. व्हॉट एव्हर यू से आय विल डू. जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. सी गोंदवलेकर महाराज, सी आपल्याला काय असतं ना, आपण गुरूंची आज्ञा कशी पाळतो की माहिती आहे की नाही माहिती आहे, माहिती आहे की नाही माहिती आहे, खरं आहे की नाही खरं आहे. आपण स्वतःच पण लॉजिक लावतो तिथे आणि लावणारच, कारण आपली पूर्ण तिथे शरणागती झालेली नसते. दॅट इज अ प्रोसेस, इट्स अंडरस्टँडेबल. पण गोंदवलेकर महाराजांची तुम्हाला एक स्टोरी सांगतो. तुम्ही कदाचित ऐकली असेल. सो गोंदवलेकर महाराज गुरूंच्या शोधात होते. 16 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडलं होतं. आणि गेले 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 इकडे तिकडे भरपूर ते फिरले, पण त्यांना गुरु ज्यांच्याकडे जायचंय, आय थिंक ते रामकृष्ण परमहंसांना पण भेटले. ते म्हणाले मी तुझा गुरु नाही, जा म्हणून. त्यांच्या चरित्रात मी वाचलेलं आठवतंय. तर मग शेवटी कृष्णामाई म्हणून एक होते गुरु, त्यांच्याकडे ते गेले आणि ते काय नाही म्हणाले नाही, पण ते तर असं काय नीट असे वागवायचे नाहीत. पण आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे आपले गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज. तर कृष्णामाईंकडे जेव्हा ते होते तेव्हा जे काही सांगतील ते करायचे, पण ते कृष्णामाई असे काय डिरेक्टली सांगायचे नाहीत त्यांना. तर एकदा नदीच्या काठावर कृष्णामाई बसले होते, तिथे गोंदवलेकर महाराज गेले आणि गोंदवलेकर महाराज म्हणाले की कृष्णामाई म्हणाले ती बघ तिथे मुलं खेळतात, त्यांना त्या एका मुलाला पकडून आणलं आणि ते म्हणाले की तू असं असं कर, म्हणजे तो मुलगा बेसिकली दिसणार नाही कोणाला. त्यांनी केलं आणि मग संध्याकाळ झाली, त्या मुलाचे आई वडील शोधायला आले त्याला. तर ते मुलाचे आई वडील शोधायला आले आणि तरी पण गोंदवलेकर महाराजांनी विचारलं तुम्ही कुठे आहे, तो मुलगा सांगता का? गोंदवलेकर महाराज काही नाही बोलले. आणि अक्षरशः जेव्हा दुसऱ्या लोकांनी सांगितलं ना आम्ही बघितलं होतं, त्यांच्यातील लोक गोंदवलेकर महाराजांना मारायला आले, तेव्हा कृष्णामाई म्हणाले थांबा, तो तिकडे आहे बघा. अँड देन दे वेंट टू गेट द किड्स. पण ह्याच्यामध्ये गोंदवलेकर महाराज एक शब्दही नाही बोलले की त्यांच्यावर आळा येतोय. एखादा काय म्हणेल, अरे हा असा काय गुरु मला प्रॉब्लेम मध्ये टाकतोय. आणि त्या सगळ्या मी आता सविस्तर नाही सांगितली ती घटना. त्या घटनेनंतर त्यांना आशीर्वाद दिला. कृष्णामाईंनी गोंदवलेकर महाराजांना आशीर्वाद दिला. त्याला म्हणतात शरणागती. दुसरं तुम्हाला माहिती असेल, कल्याण म्हणून जो रामदास स्वामींचा भक्त होता, तुम्ही त्याची कथा पण ऐकली असेल. सगळे म्हणायचे अरे काय कल्याण, तुला रामदास स्वामी खूप फेवर करतात.
म्हणतो हो असो, आणि सगळे अशी हे चालली होती की रामदास स्वामी खूप त्याचं हे करतात. तर एकदा त्यांच्या पायाला एक हे झालं होतं, फोडी आली होती रामदास स्वामी. तर रामदास स्वामी बोलायला लागले, "अरे खूप पाय दुखतोय, खूप पाय दुखतोय." बरेचसे भक्त आले, "काय करू, काय करू?" तर ते म्हणाले, रामदास स्वामी बोलले, "बघा आता काहीतरी करा." हां, काय कापड आण, हे आण, ते आण. रामदास स्वामी बोलले, "नको, खूप दुखेल मला." कोण हा अ, अ, पिळून काढेल तोंडानी म्हणजे सॉफ्ट, ते बरं होईल. कुणीही तयार नाही. पण त्या क्षणी कल्याण तिथे तोंड लावून, आणि लोकांना किळस वाटली, बाकीचे जे होते शिष्य त्यांना. तेव्हा मग आणि कल्याण तिथेच तोंड लावून, लोकांना हा वेड लागला की काय याला? आणि नंतर मग रामदास स्वामी बोलले, "पुरे झालं आता. बरं वाटतंय." नंतर मग कल्याणला म्हणाले सगळे, "अरे काय तू वेडा आहेस का? तुला ते काहीतरी रोग होईल त्यानी. तुला अरे अक्षरशः आंब्याचा रस होता, ते घाण नव्हतीच." हे दाखवण्यासाठी की शरणागती काय असते. हे बघा काय असतं ना, आता काय आहे ह्या कलियुगात बरेचसे भोंदू स्वामी पण बसलेत. विवेक पाहिजे. आपल्या मनात जर क्लॅरिटी असेल, तर आपण तशाच गुरूंकडे जातो. जर आपल्यालाच मनात भीती नसेल देवाची, आणि आपल्याला फक्त तो आत्मबोध हवाय, तर आपण कोणतरी चमत्कार दाखवतोय किंवा आपलं चांगलं होईल म्हणून त्याच्या मागे लागतोय, ह्या फंदात आपण पडणार नाही. घाबरून नाही आपण सेवा करणार. प्रेमामुळे सेवा करू. घाबरून सेवा करणं आणि प्रेमापोटी सेवा करणं ह्यात खूप फरक आहे. जेव्हा आपण घाबरून सेवा करतो ना, तेव्हा आपण अशा भोंदू स्वामींच्या मागे पडू शकतो. कारण आपल्याला तिथे आपला स्वार्थ असतो. घाबरायचं कशाला? आपल्या जर मनात आहे, की मला कशासाठी पाहिजे सद्गुरू, त्याच्यासाठी येईल तो. आणि जेव्हा गुरु येतो ते काय सगळं मनासारखं होतं असं नाही. पण कसंही झालं तरी मनःशांती मिळते. दॅट इज इम्पॉर्टंट, राइट? सो आता काय झालंय, कृष्ण सांगत होता. काय नवीन सांगितलंय त्याने? रणांगणात सांगत होता, पण ह्याच्या आधीही त्यांचा संवाद झालेला होता अर्जुनाचा. पण ह्या ज्ञानामुळे तो खरा भक्त झाला कृष्णाचा. तो कृष्णाला क्वेश्चन करत होता. मग हे कसं, असं कसं सांगितलंस तू? मग हे काय? मग ते काय? विश्वरूप दर्शन दाखवलं, तिथे ग्लिम्स मिळाली, तरी पण नंतर परत त्याला प्रश्न आले. मग दैव संपत्ती, आसुरी संपत्ती, हे सगळं झालं. नंतर जेव्हा त्याला समाधी लागली, त्याच्यानंतर तो बाहेर आता त्याला पूर्णपणे स्वानुभाव झाला, की हा आणि मी वेगळा नाही. मग आता प्रकृतीचा जो ईश्वर आहे, तो जो सांगेल ते मी करीन. मग त्याच्यात संदेह नसतो. हेच ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत निवृत्ती महाराजांसाठी, गोंदवलेकर महाराजांच्या मनात कृष्णामाईंसाठी, हेच भास्कर जो भक्त होता गजानन महाराजांसाठी. सो इट इज नॉट अ बिलीफ, इट इज देअर एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स इज ऑल्सो लिमिटेड वर्ड. ह्या पातळीचं जेव्हा आपल्याला माहितीये की हे आपल्यासाठी चांगलं करणार आहेत, मग आपण झोकून का देऊ नये? निसर्गदत्त महाराज, त्यांना फक्त एकदाच ते सिद्धारूढ महाराज होते, आय मे बी रॉंग इन हिज नेम, टेकिंग हिज नेम, ते म्हणाले की
तू कोण आहेस, तू शोधून काढ, बस एवढंच. थॉट अबाउट इट फॉर 3 years. दॅट्स इट. मग हे कळलं, मग आता मला पुस्तक लिहायचं आहे, आय एम दॅट. नो, ही डिडंट डू ऑल ऑफ दॅट. आहे ते कारण, आणि त्यांचा स्वभाव होता तसा म्हणून ते तसे राहिले, त्यांच्या शरीराचा गुणधर्म होता तसा. पण ते दुसऱ्यांना जे त्यांना जाणलं होतं त्यांनी, ते ते सांगत होते. तर ते निसर्गदत्त महाराजांना म्हणाल की एका माणसाने विचारलं की तुम्हाला हे सगळं कळतंय पण आम्हाला कळत नाही, मग आम्ही काय करू? तुम्हाला असं द्वैत दिसत नाही पण आम्हाला दिसतंय, मग आम्ही काय करायचं? ते दत्त महाराज म्हणाले, मग जा खड्ड्यात. याचा अर्थ असं नाही की त्यांना प्रेम नव्हतं, पण त्यांचं तर किती वेळा सांगायचं बाबा असंच आहे. तुम्ही त्यांचे टॉक्स बघा युट्यूबवर, कळतं की कुठल्या थराला पोहोचलेले आहेत आणि काही मागत नाहीत ते तुमच्याकडून. ज्ञानी. याचा अर्थ असा नाही की जे दुसरे जे ज्यांनी स्वामी चिन्मयानंदांनी जसं ऑर्गनायझेशन केलं होतं ते अज्ञानी, नाही तसं नाहीये. पण पारख करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा लागते. पण तुम्ही बघा की, आणि ते इतकं प्रेम होतं त्यांचं. म्हणजे ते असे बोलले आणि नंतर मी एक त्यांचं चित्रीकरण पाहिलं. ते म्हणतात की माझा सद्गुरू खूप चांगला आहे, मला काय देऊन गेला, असं बोलतात ते. म्हणजे अक्षरशः आपल्याला भरून येईल इतकं प्रेमाने बोलतात ते. का? काय दिलं? आणि आत्मस्वरूप. ते काय चाळीतल्या एक खोली होती फक्त. त्या खोलीतच देवाचे फोटो आणि एक बेड. त्याच्यातनं काय त्यांनी मोठं बनवलं? नाही. मग काय ते सद्गुरू माझे खूप चांगले आहेत कारण मला आता अमेरिकेत जायला मिळालं. सद्गुरू माझे खूपच चांगले आहेत कारण मला जॉब मिळाला. नाही. ते देतोच तो. खरंच देतो. काय हवं ते देतो. पण त्यांना जी आत्मस्थिती मिळाली होती, ती ते सगळ्यांना मिळावी असं म्हणून ते एवढे सांगायचे ना, बसायचे आणि बोलायचे. मराठीतच बोलायचे ते. सांगायचा काय तात्पर्य, की अशा माणसाची आज्ञा पाळणं हे आपलं भाग्य असेल. कारण तो माणूस नसतो, ते ब्रह्म असतं. तुम्ही जेव्हा क्रिएट करता काही, तेव्हा तुमची क्रिएशन असते का? तुम्ही जेव्हा नसता तेव्हा क्रिएट होतं. तुम्ही राहा तिकडे मध्ये. किती गोंधळ घालतो आपण. मी नसणं म्हणजे तो असणं. आणि मी नसलं की तो करतो. तोच करत असतो, पण मी मध्ये-मध्ये आलो की मग त्याच्या करण्यामध्ये आपण उगीचच मीपणा लावतो. कबीरनी लिहिलं ना, जब मैं था वो नहीं, जब वो था मैं नहीं. तेच, दुसरं काही नाही. सगळे जे अभंग आहेत कबीरचे किंवा दोहे काय म्हणाल ते, सगळ्याचा अर्थ तुम्हाला कळायला लागेल. किंवा ह्या जे सांगितलंय आपण ऐकलंय, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ऐकायला लागा. सगळ्यांनी हेच सांगितलंय. प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्द. आता गजानन महाराजांची आज मी डिटूर घेतोय जरा, वेळ आहे थोडा. गजानन महाराजांनी म्हटलं की हत्या आणि वैर आणि ऋण कोणाला टळत नाही. हत्या, वैर आणि ऋण कोणाला टळत नाही. आपल्याला वाटेल कदाचित आपण याचे पैसे घेतले, तो गेलाय, पण जाऊ दे, पण ते टळत नाही. ते लिहिलेलं असतं. राईट? लिहिलेलं असतं म्हणजे प्रकृतीत ते गुण. साईबाबांनी पण हेच एका दुसऱ्या
एक्सप्रेशननी सांगितलंय. तुम्हाला माहिती असेल की एक साईबाबा बसले होते. आता हत्या, वैर आणि ऋण. तर हे वैर ह्या विषयावर सांगतो, कारण गजानन महाराजांच्या पण पोथीत जेव्हा भास्कराला कुत्रा चावला, तर महाराज म्हणाले की तुझं वैर होतं मागे, म्हणून ते आता कुत्र्या रूपाने तुला चावलं. आता ते फेडणं झालं तुझ्या कर्माचं. तुला ह्या गाईचं दूध प्यायचं होतं, त्या ह्याच्यासाठी तू गाय आणलीस, पण ह्याच्यामुळे तो कुत्रा आला आणि तुला चावला. दीज आर द सर्कमस्टॅन्सेस, राईट? म्हणून आता हे तू फेडायला लागला. तर तुम्हाला एक माहिती असेल, साईबाबा असे शांत बसले होते आणि लोक होते, आणि मग साईबाबा पटकन उठले आणि चालायला लागले. हे साईच्या सच्चरित्रात लिहिलंय. चालायला लागले आणि तिकडे आणि कुठेतरी लांब गेले साईबाबा, एक 5-10 मिनिटं चालत, किंवा किती चालत माहित नाही, पण ते चालत गेले. तिकडे एक छोटासा हे होता पाण्याचा, तिथे साप पाने बेडकाला गिळत होता. साईबाबांनी त्या सापाला घेतलं आणि बेडकाला आणि टाकलं आणि म्हणाले, जा चला आता तुम्ही. लोक म्हणतायत काय? तर साईबाबा म्हणाले की गेल्या जन्मी एक मुलगी होती, तिच्यासाठी त्या दोघांना लग्न करायचं होतं. मग एकाने हत्या केली दुसऱ्याची. माझा तोच ज्याने हत्या केली तो बेडूक झालाय, म्हणून आता साप रूपाने तो बेडकाला ते ऋण, ते कर्म फेडण्यासाठी असा आहे. आपण डाऊट करू शकतो, संशय घेऊ शकतो, पण हे जे गुरु आहेत ते कशाला उगीच आपल्याला बोलतील असं, हा पण विचार करण्यासारखा पॉइंट आहे. जर ते एवढं आपल्याला प्रेमाने देतात काय काय, मग ते असं कशाला आपल्याला गोष्टी सांगतील? ज्ञानेश्वर महाराज एवढं कशाला सांगतील? काय त्यांना धर्माबद्दल, धर्म पाळायचा वगैरे असं काही नव्हतं. ते प्रेम होतं धर्माविषयी, म्हणून ते लिहितात. वेदांविषयी पण त्यांनी कसं लिहिलं की वेदांचे जे उणे होते त्याच्यासाठी भगवद्गीता मधनं त्यांनी ते परत पूर्ण करण्यासाठी व्हेरी व्हेरी there is no favoring. They are only allied to truth, and truth is all about balance when it comes to Dvaita. Right आणि left, middle म्हणजे there is nothing, right? Negative and positive, what is in the center? Zero, right? Because zero has positive and negative completely in it. So that nothingness is complete, all that is positive and all that is negative. That is the middle. So that's why in balance we feel nothing. जेव्हा तुमच्या शरीराचे त्रिगुण सम होतात, तुम्हाला शरीर आहे याची जाणीव नाही होत. कशी होणार? आहेत पण जाणवत नाही. अशा सद्गुरूची जर आज्ञा मिळाली, जो ब्रह्मस्वरूप आहे, तर काय पाळायला नाही? तर तेच अर्जुन म्हणतोय की कर्तव्य गेले निपुटुनी, परी आज्ञा तुझे वाचोनी, आन नाही प्रभो. तुझी आज्ञाच आहे, बाकी मला काही नाही आता पाळायचं. जयाचेनी संबंध बंधू, संबंधे बंधू फिटे, जयाची आशा आस तुटे. सुंदर लिहिलंय. ज्याच्या संबंधामुळे बांध फुटतात, ज्याच्या आशेमुळे आशा तुटतात, ते भेटलिया सर्व भेटे आपण पाची. ते तू भेटल्यावर सगळंच भेटत. ते तू गुरुलिंग ही जी माझे, जे एकलेपणीची विरजे.
जया लागी ओलांडिजे अद्वैत बोधू. हा अद्वैत बोध त्याच्यामुळे मिळालाय, ह्या गुरुमुळे. आपणची होनी ब्रह्म, आपणची भोनी ब्रह्म, यारिजे कृत्या कृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची. गंगा सिंधू सेवू गेली, पावताची समुद्र झाली. आहा, तेवी भक्तासेल दिदली निजपदाची. गंगा काय केली, गंगा समुद्राची सेवा करण्यासाठी गेली फास्ट फास्ट फास्ट, चल मला सेवा करायची समुद्राची, गेली आणि ती समुद्रच झाली. तसा भक्त जेव्हा जातो सद्गुरूची सेवा करायला, तेव्हा तो ब्रह्म होतो, असं लिहिलंय. निजपदाची तो तू माझा निरुपचारू, श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु, मा ब्रह्मतेचा उपकारू, हाची कामानी. जे मज तुम्हा आड, होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड, सेवा सुख. हे तूच आहेस, हा भेदाचं कवाड तू ओपन केलंस आणि गोड केलंस सेवा सुख. जी पण मी सेवा केली होती त्याचं सुख मला तू दिलंस. तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवादी देव राजा. सॉरी, तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवादी देवा राज्ञा, करीन देव देई अनुज्ञा, भलती ये विशी. तुझी आज्ञाच आता देवादिदेवा, तुझी जी आज्ञा असेल ती माझी आज्ञा. करीन देई अनुज्ञा, भलती ये विशी. विशी यया अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला, सफळा फळ हा मज. हे अर्जुनाचं ऐकल्यावर देव नाचायला लागला सुखाने, ये वॉज हॅपी. म्हणे विश्वफळा झाला. ही सेइंग की मी विश्वाचं फळ आहे. कृष्ण म्हणतो मी विश्वाचं फळ आहे, पण सफळा फळ हा मज. पण जसं काय अर्जुन हे माझं फळ आहे असं वाटतंय मला. मी सगळ्या विश्वाचं फळ आहे, पण हा इतका काय सुंदर बोलतोय जसं काय हाच माझं फळ आहे. उणेनी उमचला सुधाकारू, देखोनी आपला कुमरू, मर्यादा क्षीर सागरू, विसरेची ना. चंद्र हा सागराचा पुत्र आहे. पण जेव्हा पूर्ण चंद्र येतो तो सागर इतका खुश होतो की आपला मुलगा इतकी सुंदर आहे हे बघून तोच जास्ती खुश होतो. अरे बापरे बापरे, असं म्हणजे अदर वे राऊंड. जसा कृष्ण अर्जुनाला बघून जसं काय हे माझंच फळ आहे असं वाटायला लागलं तसं. उणेनी उमचला सुधाकारू, आहा चंद्र. देखोनी आपला कुमरू, मर्यादा क्षीर सागरू, विसरेची ना. ऐसे संवादाची या बहुला, लग्न दोघांची आतुला, लागले देखोनी झाला निर्भारू संजयो. ह्या दोघांच्या संवाद ऐकून, दोघांच्या संवादाचं लग्न म्हणजे काय, एकत्रीकरण, राईट, एकत्रीकरण ऐकून संजय एकदम ही वॉज लाईक वाव. संजय तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिले दोघे. Sanjaya is saying to Dhritarashtra, oh my goodness, did you hear this? Badarayan, the Vyasa, who gave me this divine vision, he has saved both of us, Sanjaya, you and me. Sanjaya says, Dhritarashtra, you and me. आपल्या दोघांना वाचवलंय, रक्षिले दोघे. धृतराष्ट्रा ते म्हणे संजय.
आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञान दृष्टी व्यवहारा आणि लेती. आता हे तुमचीच बघा गोष्ट, तुम्हाला साधे डोळे नाही आहेत संसार बघायला, पण तुम्हाला ही ज्ञान दिव्य दृष्टी मिळते. Wow, isn't it awesome? You can't even see regular stuff and you're able to see this amazing knowledge. आणि रथाची राहटी घेई जो घोड्यासाठी तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. He's like, मी काय होतो, मी हा संजय आहे. मी त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये, रथांमध्ये घोडे चांगले कुठले लावायचे ह्या जॉबसाठी मला आणलं होतं आणि मला ह्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि समजतात. वॉव! दॅट्स व्हॉट ही इज सेइंग. आणि ना हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कुठे असतो आयुष्यात आणि कसं आपण येतो हे ज्ञान ऐकायला, हे ऐकून जर आपल्याला आपली पूर्वस्थिती करून आपल्याला जर वाटलं नाही की आपण नशीबवान आहोत, तर आपल्याला ह्याचा महिमा कळलेला नाहीये. We should feel blessed or extremely lucky to have to hear to get a chance to listen to this, and most importantly, we are healthy. We are healthy to listen and comprehend. It's a miracle. And if we are not stoked with that, then I don't know what can make us more enthused. You know, it's very important. This is what Sanjay is feeling. वरी झुंजाची निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपुण हारी पिजे जैसे येवडाजिये चाकडा कैसा अनुग्रहो पै गाढा जे ब्रह्मानंदू उघडा भोगवितसे. ह्याचा अनुग्रह, ह्याचा आशीर्वाद इतका सुंदर आहे की ब्रह्मानंद मिळतोय. His grace is so amazing that I'm getting the ब्रह्मानंद. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू उगला चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. हा Sanjay was so excited and telling like this, oh, this, that. But Dhritarashtra was uga बसला होता. He was like, quiet. So ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं चंद्रकिरणानी जे दगड असतात ते काय पाझरत नाही, तसा हे देखोनी तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलतसे. Having seen Dhritarashtra this way with no reaction, Sanjay kept quiet and kept enjoying that knowledge that he was experiencing. भुलविला हर्ष वेगे म्हणवनी धृतराष्ट्रा सांगे एरवी नवी नवे तया जोगे हे कीर जाणी. सो संजय खूप असा स्वतःच हरपला हे ऐकताना. पण नंतर त्याला म्हटलं की या धृतराष्ट्राची लायकी नाही आहे ऐकायची. He doesn't deserve to listen to this. That's why probably it's not making any impact on him. You have to understand, this is case with all of us in different ways, all of the people. Direct transmission of this knowledge. धृतराष्ट्र क्षत्रिय होता, पण मोहामुळे एवढं ज्ञान मिळून सुद्धा त्याला काही वाटतच नव्हतं. आणि हा तर संजय, तो काय क्षत्रिय दर्जाचा नव्हता ना, पण त्याला हे ज्ञान होत होतं. गुण महत्वाचे आहेत. नुसते राजा झाले म्हणून आपण राजा नाही होत, गुणांनी राजा व्हायला पाहिजे. रिस्पेक्ट गुणांनी मिळतो. Swami Chinmayananda used to always say, you don't demand respect, you command it.
You have to just do things. You'll get respect if you deserve it. These are small things where we have to pick. किरई जाणे मग म्हणे पै कुरु राजा, ऐसे बंधुपुत्र तो माझा तुझा, बोलिला ते अधोक्षजा, गोड आले गोड झाले. तेव्हा संजय म्हणाला, ओके आता मी तर काय यांना जास्ती सांगणार नाही. संजय म्हणाला, हे कुरु राजा, हे धृतराष्ट्र, हा तुझा जो पुतण्या आहे अर्जुन, तो असा बोलला, तो एकदम गोड झालाय हे सगळं ऐकून. अगा पूर्वा पर सागर, या नामासीची चिनार, येर आघवे ते नीर एक जैसे, तैसे श्री कृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी दिसे, मग संवादी जीनसे काहीची भेदू. जसे दोन पाण्याचे ओघ कसे एकत्र येतात, तसा कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. असे दोघे एक झाल्यासारखे वाटतायत धृतराष्ट्रा, असं संजय सांगतोय धृतराष्ट्राला. ते दर्पणाहुनी चोखे, दोन्ही होती सन्मुखे, तेथ येरी येर देखे, आपण पे जैसे. दोन आरसे ठेवलेत, कुठला आरसा कोणाला बघतोय हे काय कळत नाही, दोन्ही सेमच आहे असं. तैसे देवेसी पंडुसुतू, आपण पे देवी देखतू, पांडवेसी देखे अनंतू, आपणे पार्थी. जर कृष्ण अर्जुनामध्ये स्वतःला बघतोय, अर्जुन कृष्णामध्ये स्वतःला बघतोय, असे ते देव पंडुसुताला, पंडुसुत देवाला, असं चाललंय. देव देवो भक्ता लागी, जिये विवरुनी देखे आगी, येरुही तियेची भागी, दोन्ही देखे आणि काहीच नाही, म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदताती. दोघे एकपणे नांदताती, एकत्र झालेत ते, दोघे एकपणे नांदताती. आता भेदू जरी मोडे, तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे, संवाद सुख का. ते दोघे आहेत म्हणून संवाद सुख होत आहे, पण ह्या संवाद सुखात एकत्र दिसतंय. सो भेद आहे पण अभेद आहे. भेद आहे म्हणून संवाद, पण त्या संवादात एकत्व दिसतंय. हाऊ ब्युटिफुल ही सेज. सो बेसिकली देर इज भेद अँड नो भेद, कारण त्या भेदामध्ये अभेद तत्व आहे. ऐसे बोलता दुजेपणे, संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. त्या दोघांचं बोलणं ऐकलंय, संजय म्हणतोय धृतराष्ट्र, दोघांचे मिया ऐकले बोलणे, संवादी द्वैत गिळणे, ते ऐकले बोलणे दोघांचे मिया. उठुनी दोन्ही आरसे, वोडी विलिया सरिसे, कोण कोणा पाहतसे, कल्पावो पा. कोण कोणाला पाहतंय कळत नाही. का दीप सन्मुखू ठेविलिया, दीपकू कोण कोणा आर्थिकू, कोण जाणे. एक दिवा दुसऱ्या दिव्यासमोर ठेवला, कुठला दिवा कुठल्या दिव्याला उजेड देतो हे काय सांगता येत नाही ना. तसं नाना अर्का पुढे अर्को, उदयला आणिकू, कोणपणे प्रकाशकू, प्रकाशय कवण प्रकाश कवण. अर्क म्हणजे सूर्य. एक सूर्य आलाय, दुसरा सूर्य आहे, मग कुठला सूर्य कुठल्या सूर्याला लाईट देतो हे कसं कळणार. किती वेळा ते एक्झाम्पल देतात, सो क्यूट इज. हे निर्धारू जाता पुढे, निर्धारासी ठक पडे, ते दोघे झाले एवढे, संवाद सरिसे. ते झाले दोघे एक संवादामध्ये. जी मिळता दोन्ही उदके, माझी लवणवारू ठाके, की तयासी ही निमिखे, तेची होय. माझी परिस्थिती अशी झाली की मी मध्ये आहे मिठासारखा, आणि दोन्ही साईडनी पाणी येते आणि मी आता पाण्यामध्ये मिळतोय, असं संजय सांगतो. तसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही, संवादले ते मनी, धरिता मजही वाणी, तेची होतसे.
तसं कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादामध्ये माझं झाले परिस्थिती त्या मिठासारखी दोनच्या मध्ये. ऐसे म्हणेना मोटके तव हिरोनी सात्विके आठवणे लोणेणे के नेणो के संजयपणाचा. हे बोलून काय झालं, सात्विकता वाढली संजयामध्ये आणि त्याचं संजय पण विरायला लागलं. ओ माय गुडनेस, व्हॉट हॅपन टू अर्जुना ते आता संजयाला व्हायला लागले. संजयपणाचा रोमांच जव फरके तव तव अंग सुरुके स्तंभ स्वेदाते जिके एकला कंपू. संजयाचं काय झालं, त्याला रोमांच यायला लागला आणि त्याचं अंग ट्रेम्बल व्हायला लागलं. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रू नवती जैसे द्रवत्वची. आणि मग त्याला अद्वयानंद स्पर्श झाला. ही गॉट अ ग्लिम्स ऑफ अद्वयानंद ऑफ हिमसेल्फ अँड ही स्टार्टेड क्राईंग. अश्रू नवती द्रवता, द्रव, ही बिकेम लाईक अ फ्लुइड, ही बिकेम फ्लुइड. नेणो कायन माय पोटी कायनेणो गुंफे कंठी वागार्थ पडत मिठी उससाचिया किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजयो जालास चोहटा संवाद सुखाचा. संजय त्या संवाद सुखामुळे ज्ञानामुळे त्याची ती परिस्थिती होत होती. तया सुखाची ऐसी जाती ते आपणची धरी शांती मग पुढती देह स्मृती लाधली तेणे. तो स्वतःला देह आहे हे विसरून गेला. बेसिकली ही फॉरगॉट हिज आयडेंटिटी. संजय पण विसरला, अद्वया आनंदाचा स्पर्श झाला, त्यामुळे त्याची देह स्मृती गेली. ही इज संजय, ही इज दिस बॉडी, हे गेलं त्याचं. तेव्हा बैसते आनंदे म्हणे झीजे उपनिषदे नेणती ते व्यासप्रसादे ऐकिले मिया. मग तो तिकडे बसून त्या आनंदात म्हणाला, जे उपनिषदात सांगितलंय ते मला व्यासाच्या प्रसादामुळे ऐकायला मिळालं. ही इज लाईक सो हॅपी. कोण नाही होणार. हे कथाची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तू पणेसी दिठी विरोनी गेली. हे व्यासांच्या कृपेमुळे मला दिव्यदृष्टी झाली. दिव्यदृष्टीमुळे आय कुड लिसन टू अर्जुन अँड कृष्णा, अँड बिकॉज आय कुड लिसन टू देम I got this Brahmananda which has been expounded in Upanishads. Now because of this ब्रह्मत्वाची पडली मिठी मी तू पणाची दिठी विरली विरली विरोनी गेली. हे आघवेची का योग जया ठाय येती मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. काय मी सांगू, what should I say? Because of this Vyasa, I was able to see all this. Thank you. असं म्हणतात ते. अहो अर्जुनेची मिशे आपण पेची दुजे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव तेच की माझे क्षोत्र पाठाचे झाले जी पात्र काय वानू स्वतंत्र समर्थ्य गुरुचे. माझे श्रोत्र, my ears became eligible to listen to this. This is the greatness of my guru Vyasa. That is what Sanjay is saying. राया हे बोलता विस्मित होय होये टेणेची मोडावला ठाये रत्ना की रत्नकिळा ये झा कोळीत जैसे हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यगमी माघारे द्रवत्वते. तैसा शरीरयाची स्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय. वाव.
आता काय होतंय, तो जे हे बोलतो, संजय बोलत होता असं झालंय, माझ्या गुरूंमुळेच आहे, आणि तितक्यात त्याला आठवण येते त्या ब्रह्मत्वाची, आणि मग तो परत त्याची विस्मृती होते, आणि मग परत त्याचं देहावर जेव्हा भान येतं, ते remembrance is in duality. But the moment he remembers, he goes into the oneness, and then he comes out, and then again he remembers. असं चाललंय संवाद रिमेंबर केला की तो असं चाललंय त्याचं. तुम्ही जर आनंदमयी मा ज्या होत्या, त्या त्यांनी जरी अजान ऐकली, अल्लाहू अकबर, तरी त्या समाधीत जायच्या. असं होतं ते. असं झालंय आता ह्याची परिस्थिती. तर त्यांनी काय सांगितलं, की हिमवताची सरोवरे, हिमालयमध्ये जी सरोवर आहेत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चंद्राच्या वेळेस संध्याकाळी ते बर्फ होतात, पण दिवसा ते द्रव होतात. तसे हे चेंज होत आहेत त्याचे स्टेट्स. ड्यू टू रिमेंबरन्स, he gets into that oneness, and then he comes out, and then he again remembers. So this is what's happening. So beautifully put. मग उठोनी म्हणे नृपा, श्रीहरीचिया विश्वरूपा, देखी लिया उगे कापा, असोलाहसी न देखणेनी, न दिसे नाही पणेची हे, असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. हे मी कसं विसरणार, मी ठरवून सुद्धा विसरू नाही शकत. असं झालंय माझी परिस्थिती, असं संजय म्हणतोय मनात. देखोनी चमत्कारू, की जे तो नाही पैसारू, मजही सकट महापुरू नेता आहे. महापुरासारखं हे मलाही ते ज्ञान नेतंय वाहून. ऐसा श्री कृष्णार्जुन संवद संगमी स्नान, करुणी देतसे तिळदान अहंतेचे. आहा, तिळदान आपण श्राद्धच्या वेळेस करतो ना, तसं अहंतेचे तिळदान करतोय या संगमात मी नाहून, ब्रह्मानंदाच्या संगमात ना. सो अमेझिंग ही राईट्स. तेथ असंबरे आनंदे, अलौकिकही काही स्फुंदे, श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. तर हा संजय सो अमेज्ड that he is saying Shri Krishna, Shri Krishna. He's just saying that velo vela, but he's like wowed, by the whole thing. या अवस्थाची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जव. पण त्या धृतराष्ट्राला इज लाईक व्हॉट्स गोइंग ऑन. ही इज लाईक काय चाललंय, त्याला काही कल्पना नव्हती येत की काय चाललंय संजयाचं. तव झाला सुखलाभू आपण पा करुणी स्वयंभू, भुजाविला अवष्ठंभू संजये तेणे तेथ कोणी एकी अवसरी, होवावी ते करुणी दूरी, रावो म्हणे संजया परी कैशी तुझी गा. तेणे तू ते तेथे व्यासे बैसवेले कस कासया उद्देशे, अप्रसंग माझी ऐसे बोलसी काही. धृतराष्ट्राला जरा राग आला. Dhritarashtra became a little bit irritated. He said, Sanjay, what was your duty? Why Vyasa has given you this divine? Just do your job. Tell me what's going on in the war. हे काय तुझं चाललंय? Aprasanga, why are you talking things out of context? This is not the context. He's saying. राणीचे रावळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहलया निशाचरा. जो जेथीच गौरव नेणे, तयासी ते भिंगुळ वाणे, म्हणून अप्रसंगू तेणे, म्हणावा का की तो म्हणे सांगे प्रस्तुत. So Gnaneshwar Maharaj gives an example. One who has never seen a big mansion, if someone brings him some person who has lived in his forest for his whole life, त्याला जर आणलं रानामधल्या माणसाला, तर तो म्हणणार हे काय आहे, ते काय भिंती हे काय असं चांगलं नाहीये. किंवा जर रात्रीच्या माणसाला, निशाचराला सूर्य दाखवला देतो, काय खाण आहे असं वाण. तसं झालंय याचं. अप्रसंग त्याप्रमाणे बोलतोय हा धृतराष्ट्र.
म्हणे सांगे प्रस्तुत उदयले से जे उत्कळित को कोणासी बाराजे बारे जैत देईल शेखी. ओके, टेल मी, सांग रे मला संजय, जिंकतय कोण हे सांग मला. म्हणे ऐरवी विशेषे बहुतके आमुचे ऐसे मानसिक ये दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. मला तर असं वाटतंय, धृतराष्ट्र से आय थिंक संजया, दुर्योधन जास्ती प्रताप आहेत त्याचे, तो चांगला आहे, तो जिंकेल रे बहुतेक. दुर्योधना इज गोइंग टू विन बिकॉज ही इज मोर स्मार्ट, यु नो. एक मिनिट. आणि येराचे निपाडे दळही यांचे देवडे म्हणून जैत पुढे आणि नाते. आणि या दुर्योधनाचं 1.5 पट सैन्य आहे यांच्यापेक्षा, म्हणून बहुतेक दुर्योधनच जिंकणार आहे पुढे. पण माहित नाही, पण आय थिंक दॅट इज व्हॉट्स गोना हॅपन बिकॉज ही हॅज 1.5 टाइम्स आर्मी. सो आय थिंक दुर्योधन इज गोइंग टू विन. हा मा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजय असे तैसे सांग पा. This is what I feel, Dhritarashtra says. But what is your Jyotisha? What is your astrology? What is your futuristic vision that you're seeing? Tell me what you're seeing. I feel Duryodhan is the best soldier on the earth, and he has 1.5 times army. So there is no doubt in my mind that Duryodhan is going to win. But you tell me, because you have gotten that vision, so tell me what's happening. मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजयो असे तैसे सांग पा. So tomorrow Sanjaya will tell, that would be the last shloka of Bhagavad Gita. महाराजांच्या कृपेने असंच व्यवस्थित उद्या पण पूर्ण होऊ दे. उद्या जवळजवळ 180, जवळजवळ 200 ओव्या आहेत, पण एकाच श्लोकावर आहेत, त्यामुळे मला ते डिवाइड नाही करायचंय. तर आपण उद्या सांगता करू पारायणाची. 1.5 ते 1.25 किंवा 2च तास काढून आलात तर बरं होईल. मी आज मेसेज पण करीन. जमत असेल तर 2 तास, नाही तर तुमच्या प्रमाणे तुम्ही करा जॉईन. देयर इज नो कंपल्शन ऑफ एनीथिंग. ओके, चालेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Hari Om.